मित्रांनो, सध्या कापूस पीक आपले 60 ते 65 दिवसांचे झाले आहे। या अवस्थेमध्ये कापूस पिकावर पाते तसेच पात्यांचे फुलांमध्ये रूपांतर होणे या अवस्थेमध्ये असते। तर पिकावर जास्तीत जास्त पाते येण्यासाठी व पात्यांचे फुलांमध्ये व फुलांचे बोंडांमध्ये रूपांतर होण्यासाठी कोणत्या प्रकारे खत व्यवस्थापन करावे व कशा प्रकारे फवारणीचे नियोजन करावे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण पिकावर येणारे कीड, रोग तसेच उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या टिप्स आपण आपल्या चॅनलवर देत असतो। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका। तर मित्रांनो, सध्या आपले कापूस पीक हे 60 ते 65 दिवसांचे झाले आहे। या पिकाच्या अवस्थेमध्ये पिकावर भरपूर पाते तसेच फुलांची संख्या वाढवण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी, तसेच फुलगळ तसेच पात्यांची गळ होऊ नये यासाठी आपण कशा प्रकारे खत व्यवस्थापन तसेच कोणत्या औषधांचा वापर करावा याविषयी आज आपण सविस्तर पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या अवस्थेमध्ये कशा प्रकारे खत व्यवस्थापन करावे, कोणत्या खतांचा वापर करावा जेणेकरून आपल्या पिकावर जास्तीत जास्त पाते लागतील आणि पात्यांची गळ होणार नाही व पात्यांचे बोंडांमध्ये रूपांतर होईल। यासाठी आपण सर्वप्रथम नत्र आणि पोटॅश या 2 खतांचा वापर करावा। तसेच त्यासोबत आपण मॅग्नेशियम सल्फेटचा देखील उपयोग करू शकतो। तर नत्राचे प्रमाण या अवस्थेमध्ये थोडे कमीच ठेवावे, म्हणजे नत्र खताचा वापर करत असताना फक्त 20 ते 25 किलो एवढेच एकरी प्रमाण घ्यावे। त्यासोबत 25 किलो पोटॅश आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट अशा प्रकारे खत व्यवस्थापन करून योग्य प्रकारे जमिनीत मिसळून द्यावे। मित्रांनो, यामुळे आपल्या पिकात काय फायदा होणार आहे ते समजून घेऊ। या अवस्थेमध्ये पिकाची वाढ तसेच पोटॅशमुळे आपल्या झाडाला लागणारी बोंड ही गळत नाही, ज्यामुळे आपल्याला भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी आपल्याला मदत होत असते। त्यासोबत मॅग्नेशियम दिल्यामुळे आपल्या पिकामध्ये हरितद्रव्याची जी कमतरता असते ती भरून निघते आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पात्यांचे बोंडांमध्ये रूपांतर झालेले पाहायला मिळते। अशा अवस्थेमध्ये आपण कोणत्या फवारणीचा म्हणजेच कोणत्या औषधांचा वापर केला पाहिजे। तर मित्रांनो, या अवस्थेमध्ये आपण 7 ते 15 दिवसांच्या अंतराने अशा 2 फवारण्या घेणे गरजेचे असते। यामध्ये पहिली फवारणी ही 05234 व त्यासोबत बोरॉन अशी पहिली फवारणी घ्यावी। यामध्ये 05234 चे प्रति 15 लिटर पंपासाठी आपण 80 ग्रॅम व त्यासोबत बोरॉन 20 ग्रॅम असे प्रमाण घेऊन फवारणी करावी। यानंतर लगेच 7 ते 10 दिवसानंतर आपण दुसरी फवारणी घ्यावी। यामध्ये 13045 80 ग्रॅम त्यासोबत चिलेटेड कॅल्शियम 20 ग्रॅम व बोरॉन 20 ग्रॅम अशा प्रकारे 15 लिटर पंपासाठी प्रमाण घेऊन फवारणी करावी। या फवारणीमुळे मित्रांनो, आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त पातेधारणा व पात्यांचे बोंडांमध्ये रूपांतर झालेले आपल्याला पाहण्यास मिळेल। यामुळे आपल्याला भरघोस असे कापूस पिकातून उत्पन्न घेण्यास मदत होणार आहे। जर माहिती आवडली असल्यास व्हिडिओस लाईक तसेच इतरांमध्ये शेअर करण्यास विसरू नका। धन्यवाद।